आपण सर्व नंदी पाहिलेले आहेत आणि आपण फोटो वगैरे शूट केलेले आहेत। कारण ज्या कोणाला जर मालकांना जर फोटो वगैरे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्याला फोटो पण बैलांचे भेटतील। कारण फ्रीमध्ये आपल्या चॅनलला जर ते आपण नक्कीच देणार आहात। आपण खाली आपला नंबर देणार आहात, त्या नंबरला जर कॉल वगैरे करा आणि कोणते नंदी आहेत ते आपण सांगू शकता। आणि जे आज आपल्या इथे कासेगावमध्ये जी दुकानं कोणती आलीत ना ते पण आपल्याला हा रोडला पाहायला मिळणार आहेत। इकडे पण दुकानं आहेत, त्या साईडला पण दुकानं पाहायला मिळत आहेत आणि इथे कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत। तर मंडळी आपण पाहतो ना, तर हे पण दादा आहेत ना प्रत्येक मैदानामध्ये असतात। तर नाव काय आपलं? तर पाहू शकता त्यांनी चणे शेंगदाणे आणि त्या साईडला असे काकडे वगैरे घेऊन आलेत। तर पाहू शकता आजच्या मैदानामध्ये। आणि जर पुढे जर आलात ना तर इकडे हे दादा आहेत। तर दादा नाव काय तुमचं? नाव काय बोललात? ओके, तर प्रत्येक मैदानामध्ये असतं ना? प्रत्येक मैदानामध्ये असतात आणि वडापाव सेंटर आहे यांचा। तर पाहू शकता या साईडला मंचुरियन आहेत आणि इकडे कांदा भजी आहेत। आणि हे दादा पण तुम्ही आहेत ना प्रत्येक मैदानामध्ये यांचा स्टॉल असतो आणि हा स्टॉल मित्रांनो वडापावचा आहे। तर आज आपल्याला जे माझ्या घरच्या मैदानामध्ये आलेले जे जेवढे आहेत ना, म्हणजे जर दुकान वगैरे टाकले ते नक्कीच आपण पाहणार आहोत त्या व्हिडिओच्या माध्यमातून। आणि इकडे जर बघायला गेलात ना तर आमचे गावातलेच आहेत। तर इकडे पाहू शकता चिकन आणि भाकरी फक्त 50 रुपये। काय बोललात आपलं? ओके, तर आज काय आपल्या इथे स्टॉलला? ओके, तर पाहू शकता मित्रांनो नक्की तिथे भेट देता आजच्या दिवसामध्ये, कारण हे दुकान फक्त आजच्या दिवसासाठी आहेत उपलब्ध। तर मंडळी जर बघायला गेलात ना तर हे पिंपळवाडीतले ग्रामस्थ आहेत आणि ह्याने आज आपल्या इथे कांदा भजी वगैरे आहेत। तर मगाशी पोहे वगैरे होते। तर नाव काय काकी तुमचं? ओके, आणि तुमचं? ओके काकी तुमचं? तुमचं? ओके, तर आज स्टॉलला इथे काय आहे म्हणजे मेनू कोणता आहे? ओके, तर पाहू शकता पिंपळवाडीतले ही मंडळी आपल्याला पाहायला मिळते आणि आज नांगरणी स्पर्धेमुळे हे आपल्याला हे सर्व नियोजन पाहायला मिळतं आहे, कारण खूप सारे स्टॉल इथे पाहायला मिळत असतात। तर हेच मित्रांनो इकडे कांदा भजी वगैरे आहे, चहा पण आहे इथे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो चहामध्ये खूप चुरस होणार आहेत। जर बघायला गेलं ना प्रत्येक स्टॉलला चहा पाहायला मिळते आणि तिथे कोणाची ते मका आहे आणि मकाच्या स्टॉलचे मालक आहे। तर काका नाव काय बोललात? मंगेश जंगम। तर जंगम आहे, तर कुठून आलाय? ओके, तर प्रत्येक मैदानामध्ये आपण येत असताना? ओके, तर प्रत्येक मैदानामध्ये येत असतात आणि हा इथे मका पाहायला मिळते मित्रांनो तुम्हाला। किती रुपये मका? 20 रुपये। तर 20 रुपये मका आहे। आणि मित्रांनो जर तुम्ही जर थोड्या वेळात जर इथे आलात ना, अजून 1 ते 1.5 तासामध्ये जर इथे आलात तर पुरा हा मक्याचा स्टॉल आहे ना खाली असतो, कारण प्रत्येक मैदानामध्ये आपण पाहतो ना तर मक्याची खप जास्त होत असतो आणि याच्यामध्ये हे आपल्याला नजारा पाहायला मिळतो काशीच्या मैदानामध्ये। तर पाहू शकता इकडे अजून गुलाल पण आहेत। तर बैल गुलालामध्ये बसले ना तर इथून गुलाल वगैरे घेतलं तर कसं आहे पॅकेट गुलालाचं? 60 रुपये। तर 60 रुपये 100 रुपये असं पॅकेट आहे आणि हे पाहायला मिळतात। तर खूप खूप धन्यवाद। तर मंडळी आता आपण आहोत इकडे कासेगावमध्ये आणि हा मित्रांनो नजारा पाहायला मिळतोय। तर हे दादा आहेत, तर दादा नाव काय तुमचं? ओके काकी तुमचं नाव काय? ओके, तर प्रत्येक मैदानामध्ये आपला स्टॉल असतो ना? तर प्रत्येक मैदानामध्ये मित्रांनो हा स्टॉल असतो। तर काय मेनू कोणता आहे आजचा? ओके, तर मंडळी पाहू शकता इथे जेवढे लागलेले स्टॉल आहेत ना तेवढे मेनू इथे भेटतात आणि कस्टमर बोललं ना तर आपले शेतकरी बांधव इथे येत असतात जात असतात। आणि ह्या साईड तर इकडे काल पाणी भरलेलं त्यामुळे मैदानाची काय लिंक टाकली नव्हती, त्याच्यामुळे जर बघायला गेलात ना तर सर्व ते असे वयस्कर शेतकरी बांधव आहेत ना तर मैदानामध्ये येत असतात, आपली बैलगाडी म्हणजे बैलजोडी घेऊन येत असतात आणि हे काकी पाहायला मिळतात। तर स्टॉल आहे यांचा चहाचा आहे। ओके, तर पाहू शकता। तर त्यांच्याबद्दल काय सांगू शकता, जे कस्टमर तुमचे कोण कोण असतात जर बघायला गेलं तर? जेवढे आहेत जोडीवाले काही आता पहिल्यापासून येत आहेत, आम्ही बरेच वर्ष झाले स्टॉल टाकतो मैदान चालू झाली। ओके स्टॉल टाकले आपल्याकडे येतात। ओके, तर प्रत्येक छकडा स्पर्धा असली काय तरी पण आपला स्टॉल असतो ना? तर खूप आणि कोणतं गाव कोणता बोललं? तर देवरुखमधले आहेत मित्रांनो आणि छकडा स्पर्धा बोललं ना तर चिपळूण लांजा या साईडला होत असतात आणि आज नांगरणी स्पर्धा बोलली ना पण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी होतात आणि तिथे हे स्टॉल आपल्याला नवीन नवीन पाहायला मिळत आहेत। तर खूप खूप धन्यवाद। काका नाव काय तुमचं?
तर कुठून आलाय? तर देवरुख मधले आहे ते आणि ह्यांच्याकडे मित्रांनो या साईडला पॅटीस आहे, इकडे वडापाव आहेत, तर असे स्टॉलला आहेत. तर नाव काय काका? ओके, तर आज काय आपल्याकडे मेनू कोणते आहेत? तर मंडळी प्रत्येक मैदानामध्ये असतं ना, प्रत्येक मैदानामध्ये हा स्टॉल पाहायला मिळत असतो. फ्राय राईस वगैरे मिळू शकतात, फ्राय नूडल्स आहेत, इकडे मंचुरियन्स आहेत. तर असा हा स्टॉल आहे त्यांचा. तर मंडळी पाहू शकता, जर बघायला गेलात ना आजच्या मैदानामध्ये खूप सारे स्टॉल आलेले आहेत. जर एवढे स्टॉल आले नव्हते कुठल्या मैदानामध्ये, पण आज हा आपलं काशेगावातलं नियोजन आहे ना एकदम एक नंबर आहे. कारण गाडी पार्किंगला पण जागा आहे आणि दुकानांना जर स्टॉल लावायचं बोलत ना तर रस्त्याच्या दोन्ही साईडनी जागा आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या काकांच्याकडे आहेत ना कोणतं म्हणजे आज जर बघायला गेलात ना तर प्रत्येक मैदानामध्ये पाहायला मिळतात आणि इथे मका उपलब्ध करून ठेवलेला आहे. तर मक्याबरोबर अजून काय आपल्या इथे विकायला? मक्याबरोबर चणे, शेंगदाणे, गावठी चणे आहेत, शेंगदाणे आहेत, दुसरं पाण्याची बॉटल आहे. ओके, तर कुठून आलाय आपण? मी संगमेश्वरवरून आलो. तर मंडळी आपल्या चॅनलचं आहेत, म्हणजे आपलं चॅनल कोकण एक संगमेश्वर आहेत आणि आपले सदस्य बघायला गेलात ना तर हे संगमेश्वरमधले. तर मंडळी जर बघायला गेलात ना तर ह्या काकांनी आज काकडे आणले. तर कुठून आलाय काका? तर चिपळूणवरतून आलेले आहेत. तर एवढं मटेरियल कसं काय घेऊन आलात? ओके, तर मंडळी पाहू शकता ह्यांची ही ॲक्टिव्ह आहे आणि आज काकडे घेऊन आले आहेत. आणि परवाच्या दैवलीतल्या पण मैदानामध्ये होतात ना, तर हे दैवलीच्या पण मैदानामध्ये होते आणि काकड्या म्हणजे खूप इथे संपतात, काकड्या आणि मका बोललं तर. आणि हा पाहायला मिळतोय. फिरता धंदा जर बघायला गेलात ना तर असा पाहिजे आणि आज आपल्याला पाहायला मिळतो. तर मंडळी जर बघायला गेलात ना तर इकडे खूप वर्षापासून नांगरणी स्पर्धा चालू झाली ना तिथपासून हा आपल्याला एक स्टॉल पाहायला मिळत असतो. तर या साईडला काके. तर नाव काय काके? संध्या सुरेश शिंदे. ओके, आणि काका तुमचं? ओके, तर पाहू शकता प्रत्येक मैदानामध्ये जर आता जर बघायला गेलात ना तर 4 ते 5 वर्षापासून आपल्याला इकडे ही स्टॉल दिसत असतो या काकींचा. तर कुठून आलात आपण? तर मंडळी ही चिपळूणमधून आलेली आहे. जर बघायला गेलात ना चिपळूण तर इथून 30 किलोमीटर आता तर इथे चिपळूण आहे, कासे ते चिपळूण. आणि तिथून यांचा हा स्टॉल आहे. तर स्टॉलला काय असतं तर मित्रांनो इकडे मंचुरियन आहेत, वडा आहे म्हणजे वडापाव आहे आणि इकडे कांदा भजी. तर अजून काय आहे का आपल्या स्टॉलला? तर तिकडे अजून बिस्लरी वगैरे आहेत. तर हे पाहू शकता. आणि जर इथे आहेत ना हे बैलगाडी क्षेत्र बोललं ना तर नांगरणी स्पर्धा असू दे किंवा चकडा स्पर्धा असू दे तिथे यांचा हा स्टॉल हा असतोच असतो. तर खूप खूप धन्यवाद. तर नाव काय तुमचं? प्रसाद मुरलीधर पिलनकर. तर पिलनकर आहेत. तर ह्यांची मित्रांनो आहेत ना एक आता 2025 मधलं आहे ना नामवंत एक सीझनमधलं टॉपचे बैल यांच्याकडे आहेत आणि प्रत्येक मैदानामध्ये आहेत ना गुलालाच असतात. तर आज आपण काय घेऊन आलात विकण्यासाठी? वडापाव पॅटीस. ओके, तर पाहू शकता एका साईडला वडापाव आहे तर एका साईडला पॅटीस आहेत, पाण्याची बॉटल पण आहेत आणि तो पण दादा सुट्टीसाठी असतो. तर पाहू शकता यांचा घरचा साज आहेत मित्रांनो, 2 जोड्या असतात घाटी जोडामध्ये. तर खूप खूप धन्यवाद. तर मंडळी हे मुलं जर पाहायला मिळतात ना तर धामणीतलं आहे. नाव काय तुझं? ओके, तुझं नाव काय आता? अरे सांग ना. तर आजच्या मैदानामध्ये सर्व मित्र पाहायला मिळत आहेत कारण ही व्हिडिओ मित्रांनो एकच असणार आहे. आणि आज काय कॉलेज दांडी? आज जवळ मैदान आहे म्हणून. परवाच्या मैदानला नव्हतास? ओके, तर मंडळी पाहू शकता जर असं जर भेटलं ना जेव्हा कॅमेरा चालू असेल तर खूप बोलत असतो हा मुलगा. कारण इथं जर यूट्यूब चॅनल असेल ना तर नक्कीच चालत राहील असं मला वाटतं. कारण थोडासा अनुभव आहे यूट्यूबमध्ये. आणि तर चालू कर यूट्यूब चॅनल स्टोरी म्हणजे जर कॉमेडी वगैरे सोडत राहा. तर पाहू काय? ओके, कुठून आलाय? तर मंडळी हे धामणीतले आहेत आणि या साईडला काकी वडापाव काय कांदा भजी सोडत आहेत. तर पाहू शकता. काकी नाव काय तुमचं? ओके, तर प्रत्येक मैदानामध्ये असतं ना तर प्रत्येक मैदानामध्ये मित्रांनो उपस्थिती असते आणि हे काका आहेत सरंदेतले. कारण कांदा भजी वडापाव हे आपली जर भूक लागली तर मित्रांनो इथं नक्की चहा वगैरे पिण्यासाठी वडापाव सेंटर आपल्याला पाहायला मिळतंय. तर नाव काय काके? ओके, काका तुमचं? ओके, दादा तुझं नाव काय? ओके, तर कुठून आलाय? तर मंडळी पाहू शकता हे सावड्यातून आलेले आहेत. तर आजच्या मैदानासाठी कासेगावमध्ये हे मैदान आहे आजचं आणि तिथे हा स्टॉल पाहायला मिळतोय. तर एका साईडला चहा आहे तर एका साईडला कांदा भजी आहेत, मंचुरियन आहेत आणि बटाटा भजी आहेत आणि इकडे पॅटीस आहे, वडापाव आहे. तर ह्यांच्या स्टॉलला नक्कीच आपण व्हिजिट करत राहा कारण प्रत्येक मैदानामध्ये जर भूक लागली तर इथे सोय आपल्याला केलेली आहेत. तर धन्यवाद.
तर मंडळी जर इकडे आलात ना तर अजून इकडे चहा आहे आणि मंचुरियन वगैरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण हे पण स्टॉल आहे ना प्रत्येक मैदानामध्ये पाहायला मिळत असतो. तर इकडे बघायला गेलं तर मंचुरियन आहे, तिकडे चायनीज बेल वगैरे बनवलं जातं. तर नाव काय काकी? मानसी मनोज. ओके दादा तुमचं? मनोज विजय जाधव. ओके, तर पाहू शकता मनोज विजय जाधव आहेत. आणि हा स्टॉल आहे ना मित्रांनो प्रत्येक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. तर कुठलं गाव कोणतं बोललात? मार्गतामाने. तर मार्गतामाण्यावरतून आलेले आहेत आणि ह्यांच्या स्टॉलला आपण नेहमीच म्हणजे जर गेलं ना तर मंचुरियन वगैरे खात असतो किंवा इकडे मका वगैरे फेमस असतो. तर खूप खूप धन्यवाद. तर मंडळी आपण जर इकडे जर पाहायला गेलात ना तर इथे पण हे काका पाहायला मिळतात. काका नाव काय तुमचं? ओके, तर काय आज? तर वडापाव आहेत मित्रांनो आणि पाहू शकता गरम गरम वडापाव इथे मिळू शकतात. आणि आजच्या इथे मैदानामध्ये काका